नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत 25% ज्या जागा राखीव असतात त्याच्यासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 करता आता ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत की अर्ज भरत असताना आपण कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी लागणारी पात्रता, मुलाचे वय, त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची संपूर्ण माहिती, तसेच अर्ज कसा भरायचा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर जायचं आहे किंवा आपण इथं बघत असाल student.maharashtra.gov.in हे वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अशी इथं वेबसाईटचं होम पेज दिसणार आहे. यामध्ये आपल्याला असं दिसून येते की RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 याकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज पूर्ण भरावा, अशी संपूर्ण माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. तर इथं अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती बघा आपली इथं देण्यात आली. शाळा कशी निवडावी, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र आहेत ती पालकांनी कशी तयार ठेवावी, लॉटरी पद्धत कशी आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसते. तर RTE 25% प्रवेश 2025-26 करता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/1/2025 पर्यंत राहील. आता ह्या अर्ज भरताना सर्वात महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची की 27 जानेवारी 2025च्या अगोदर आपला फॉर्म हा भरून तयार झाला असला पाहिजे, याचं आपण लक्ष ठेवायचं आहे. तसेच दिव्यांग पालकांना अर्ज भरत असताना ज्यांची मुलं दिव्यांग असतील, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल, तर त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेटमध्ये 40% डिसॅबिलिटी असेल तरच आपल्याला या योजनेसाठी ग्राह्य धरले जाते, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण जर आपल्या मुलाची जी डिसेबिलिटी ही 30-35 असेल, त्याच्या आत असेल 40, तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे 40% डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आपण जर डिसॅबिलिटी अर्ज भरत असाल तर आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. म्हणजेच आपल्याला गॅस बुक जे पहिलं निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं ते आता रद्द करण्यात आलेलं आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तसेच इथं बघा आपल्याला दुसरं काय म्हणण्यात आले, 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर मंडळी, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जसं बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या बँकांचं पासबुक आपल्याला असणं आवश्यक आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकवू नये. गुगल मॅपवर पत्ता टाकून लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर नवीन माहिती कसं आहे, बालकाच्या जन्माबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारीखबाबत काही समस्या असल्यास ह्या ईमेलवर आपण ईमेल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे. तर आता सर्वात प्रथम काय बघूया आपण की नोटिफिकेशन फॉर RTE 25 रिझर्वेशनची माहिती तर काय देण्यात आलेली आहे. तर आता जर बघितलं आपण तर 2025-26 RTI अंतर्गत 25% सूचना 13/1/2025 सूचना काय देण्यात आली याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येते. आता मी तुमच्यासमोर ही जाहिरात ओपन केली. याच्यामध्ये बघा संपूर्ण माहिती हा शासनाचा निर्णय आपल्याला दिसून येत आहे. तर सन 2025-26 या वर्षाकरता बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C(1) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा मध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे, अशी माहिती आपल्याला इथे दिसते. ही प्रक्रिया जी आहे 14/1/2025 ते 27/1/2025 म्हणजे ह्या जानेवारी 27 पर्यंतच ही प्रक्रिया चालू राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यावर मार्गदर्शक देण्यात आलेल्या आहेत. या सूचना आपण पाहून घ्यायचा आहे. तर शाळामध्ये कोणत्या शाळेमध्ये पहिलीमध्ये किंवा पूर्व प्राथमिक वर्गीय स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन भरायचं. ही संकेतस्थळ ही वेबसाईट दिलेली आहे, लिंक आहे, ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देतच आहे. आता वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. कोणत्या प्रवर्गाचा समावेश होतो तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्गीय OBC, विशेष मागासवर्गीय SSB, आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके यांचा समावेश होतो. त्याचबरोबर आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकात समावेश होतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. कोणत्याही कॅटेगरीत कोणत्या प्रवर्गात आपण असा ओपन, SC ST कोणते असो, जर आपलं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल तर आपल्या या घटकामध्ये समावेश होतो. 25% प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी, अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. तर अशी संपूर्ण माहिती आपल्याला इथं देण्यात आलेली आहे.
ते आपण एकदा पाहून घ्यायचं आहे. आणि आता समोरच्या ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत किंवा कसे देण्यात येणार आहेत. जसे की जन्माचा तारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याचा दाखला, दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, अशी संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर आता आपण परत एकदा वेबसाईटवर जायचं आहे आणि बाकीची माहिती पाहून घ्यायचं आहे. परत आपण वेबसाईटवर आल्यानंतर बघा आपल्याला इथं GR अबाउट द एंट्री एजचा एक GR देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या मुलाचे वय किती असावं त्यावेळी याची सुद्धा माहिती देते. हमीपत्र जी एंट्री लेवल जर एज बघितलं आपण तर इथं बघा 2025-26 करता माहिती काय देण्यात आली ते एकदा पाहून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं माहिती काय देण्यात आली ती पाहून घेऊया एकदा. आता प्रवेशाचा वर्ग जर प्ले ग्रुप आणि नर्सरी इयत्ता पहिली व पूर्वीच्या 3 वर्ग 3+ वर्ष 3+31 डिसेंबर यावर आपण बघितलं 31 डिसेंबरला हे वय गणण्यात येणार आहे. 3 वर्ष अधिक म्हणजे 3 वर्ष 2 महिने 3 वर्ष 3 महिने जर वय असेल तरी आपण ॲप्लिकेशन करू शकता. इयत्ता पहिलीसाठी 6+1 असा इथं आपल्याला क्रायटेरिया ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कसं आहे आपण ॲप्लिकेशन ऑनलाईन करत असताना वेबसाईटवर ऑटोमॅटिक आपण जन्मतारीख मुलाची टाकली की आपल्याला ऑटोमॅटिक ती माहिती दिसून येते की हा विद्यार्थी कोणत्या वर्गासाठी पात्र आहे. एकदा का आपण प्ले ग्रुपला ॲडमिशन घेतलं की ती जी आपण शाळा निवडली 8वीपर्यंत किंवा 10वीपर्यंत जर आपलं ॲडमिशन होतं तिथपर्यंत त्या मुलांना फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं. आता शासन निर्णय 25/7/2019 नुसार शाळा प्रवेशासाठी जी किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता देण्यात येणार आहे. तरी उपरोक्तप्रमाणे RTA 25% सन 2025-26च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच 15 दिवस जर आपण 3 वर्ष प्लसच्या 15 दिवस कमी असेल तरी ते सुद्धा तिथं ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा 6 वर्षाच्या अगोदर 15 दिवस जर मुलाचं वय कमी असेल तरी सुद्धा तिथं ॲडमिशन देण्यात येणार आहे अशी माहिती तर देण्यात आली. तर आता आपण काय बघितलं की यासाठी लागणारे जे GR अबाउट एज आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे. एंट्री एज कसा हो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट. यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणती लागणार आहेत ते एकदा आपण पाहून घेऊयात. आता इथं जर बघितलं आपण तर RTA 25 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे. टिप RTA 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. त्यानंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार याची नोंद घ्यावी. बालकाचे आधार कार्ड एक लागणार आहे आपल्याला. रहिवाशी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTA प्रवेश पात्र बालकासाठी आवश्यक आहेत. आता जर तपशील आणि वैध कागदपत्र सूची जर बघितली वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रकार समावेश होतो. जात संवर्गातील कोणते आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्गीय OBC, विशेष मागास बालके, दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालक ज्याचे पालक किंवा दोन्ही एक किंवा दोघांचं निधन जर कोविडमध्ये झालं असेल अशी सुद्धा यामध्ये ग्राह्य धरली जातात किंवा अनाथ बालके. आता दुसरा उपयोग असा आहे की वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र लागणार आपल्याला. तर वंचित घटकात असेल तर आपलं वडिलाचे किंवा बालकाचे प्रमाणपत्र. उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, विभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा, वडिलाचा, बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरला जाणार याची नोंद घ्यायची. दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आपल्याला आवश्यक आहे. जसे की जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. 40%च्या आत जर आपलं दिव्यांग पर्सेंटेज असेल तर तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही. HIV बाधित असल्यास सेम प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोघांचंही निधन झालं असेल तर त्या संदर्भातले दाखले किंवा मृत्यूपत्र वगैरे लागणार आहे. अनाथ बालके असतील तर अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा 1 लाखाच्या आतला दाखला, तहसीलदार, राज्याच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनी किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 22-23 मार्च अखेरीस 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही. आपण जर तहसीलदाराचा दाखला काढला आणि तो 3 महिन्यासाठी ग्राह्य धरला म्हणजे चालतो. एकदा दाखला आपण काढला की 3 महिन्यासाठी तहसीलदाराचा दाखला हा चालतो. तर तहसीलदाराचा दाखला जर आपण काढला तरी सुद्धा तो ग्राह्य धरला जाणार नाही, धरला जाणार आहे. घटस्फोटित महिला पालक असेल तर त्याची संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट कागदपत्रातली महिला अशी संपूर्ण माहिती देण्यात आली. विधवा महिला असेल तर पतीच्या मृत्यूपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांना आवश्यक आहे याची नोंद घ्यायची आहे. बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. जन्मतारखेचा पुरावा जर बघितला आपण तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांचा दाखला घेणं आवश्यक आहे किंवा रुग्णाचा ANM दाखला तो सुद्धा चालेल.
रहिवासी दाखला जर बघितला तर रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ध्यानात ठेवा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणते एक चालणार आहे ध्यानात ठेवायचं आहे. आता ही जी लिंक आहे ती आपण सुद्धा इथं जर RT मध्ये गेलो आपण परत, तर इथून ही संपूर्ण माहिती आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर कळून येणार आहे. त्याचबरोबर लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ द अप्रूव्ड फी, तिथं शाळेची माहिती कळते. हेल्प सेंटरला आपण इथं माहिती घेऊ शकता. डिस्ट्रिक्ट वाईज हेल्प सेंटर आहे इथं. फॉर एक्झाम्पल आता पुणे जर इथं निवडलं तर पुण्याची तर आपल्याला माहिती कळून येते की पुण्याचे हेल्प सेंटर कुठं आहे. ती माहिती अपडेट होईल त्याप्रमाणे आपण ती पाहून घ्यायची आहे. आता मूळ यादी निवड, वेटिंग यादी आपण एकदा फॉर्म भरला ही सर्व माहिती पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्याची यादी इथं आपल्याला पाहायची आहे. सिलेक्शन झालं नसेल तर ॲडमिट झालं असेल ॲडमिशन प्रोसेससुद्धा आपल्याला इथं दिसून येते की ॲडमिशन प्रोसेस इथं नक्की कशी आहे ते आपण पाहून घ्यायचे आहे. नंतर लॉटरी लॉजिक देण्यात युजर मॅन्युअल आणि FAQ पालकांना सूचना कोणत्या देण्यात याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर पालकांना ह्या परत आणखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. जसे की RT ऑनलाईन प्रवेशिका 2024-25 जर बघितलं तर RT 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारीख पुरावा, रहिवासी पुरावा, आधार कार्ड अनिवार्य आहे. म्हणजे इथं परतच त्याच गोष्टी ज्या आपण बघितल्या रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये त्या सर्व देण्यात आलेल्या आहेत. तर त्याचबरोबर अर्जाची स्थिती आपण एकदा भरल्यानंतर इथून चेक करू शकता. आपला अभिप्राय असेल तर इथं सुद्धा निवडू शकता आपण. तर अशी ही संपूर्ण माहिती इथं वेबसाईटवर आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, आपल्याला ती पाहू शकणार आहात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ॲप्लिकेशन कसं करायचं. एकदा डॉक्युमेंटची आपण तयारी केली तर आपल्याला येणाऱ्या आता 10-15 दिवसात हा फॉर्म भरून कंप्लीट करायचा आहे. तर यासाठी लागणारी माहिती आता गोळा केली असेल तर फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहायचं आहे. 27 जानेवारीच्या अगोदर फॉर्म भरायचा. तर काय करायचं आपल्याला ह्या वेबसाईटवर नंतर ॲडमिन स्कूल लॉग इन ह्यावर क्लिक करायचं आहे. ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन येतो बघा, न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया म्हणून हा ऑप्शन येतो. तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं सर्वात प्रथम. क्लिक केल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा. कुठं ॲडमिशन घेणार आहे. फॉर एक्झाम्पल पुणेला ॲडमिशन घेणार आहे तुम्ही. तर इथून लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाकायचं आहे. चाइल्ड विथ डिसेबिलिटी असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मुलाची आपल्या जी पण असणार आहे ती. सर्वात अशा आपण डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करू शकता. डेट ऑफ बर्थ नंतर कॅप्चा टाकायचा आपल्याला, मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नंतर आपल्याला ही सर्व माहिती आपल्या मोबाईलवर येणार आहे. तिथून आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड निवडायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे, देण्यात ठेवायचं आहे. आता इथं काय माहिती सांगण्यात आली बघा, एकदाच नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होणार आहेत. जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना चुकल्यास तो डिलीट करून अर्ज पुन्हा भरायचा आहे. जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर जर चुकला आपला टाकताना तर अर्ज काय करायचा, तो डिलीट करायचा आणि पुन्हा भरायचा आहे. तर आता इथं जर आपण बघितलं तर की आपण कसा फॉर्म भरायचा याची सुद्धा माहिती आपल्याला त्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. वेबसाईटवर जर आपण गेला तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी युजर मॅन्युअल सुद्धा इथं देण्यात आलं. युजर मॅन्युअल कुठे देण्यात आलं तर आपण होमवर परत जायचं आहे. होमवर रिटर्न गेल्यानंतर आपल्याला इथं पॅरेंट मॅन्युअलमध्ये युजर मॅन्युअल देण्यात आलेलं ते सुद्धा आपण पाहू शकता. तर आता इथं बघूया आपण की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. तर इथं फॉर्म असा ओपन केला आपल्याला दिसून येतो मार्गदर्शक सूचना. तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं ही वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आपल्याला. वेबसाईटवर जायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे मी. नंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं संपूर्ण माहिती इथं खाली दिलेली आहे कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे. तर बघा इथं काय सांगितलेलं आहे सर्वात प्रथम आपल्याला की अर्ज भरत असताना या वेबसाईटवर आला तुम्ही. वेबसाईटवर आल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर इथे येलो कलरमध्ये दिसते आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये दिसते की आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया सर्व नंतर पूर्ण करायची आहे. न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. आपला जो पण जिल्हा असेल तो निवडायचा आहे. पुणे असो, कोल्हापूर असो, सांगली असो, सोलापूर असो, जो असेल तो आपला निवडायचा आहे. विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा व आपला ईमेल ID अचूक भरावा. त्यानंतर बघा आता इथं मुंबई भरून दावलं, इथं नाव व्यवस्थित टाकून दिलेलं आहे. नाव टाकून दिल्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर बघा इथं जन्मदिनांक अचूक भरायची आहे मुलाची. जी पण जन्मतारीख एकदा आपण भरल्यानंतर इथे ऑटोमॅटिक त्याचं वय आणि त्याची सर्व माहिती आपल्याला इथे दिसणार आहे. त्या वयानुसार मुलगा कोणत्या इयत्तेसाठी इलिजिबल आहे याची सुद्धा माहिती इथं दिसून येते.
विद्यार्थ्याचे नाव जलंतर एक अचूक भरावे व आपला जिल्हा निवडा व आपला ईमेल आय डी टाकावा. नंतर रजिस्टरवर क्लिक करावे. रजिस्टरवर एकदा क्लिक केलं की बघा युअर स्कूल ॲप्लिकेशन प्रोसेस युजर नेम असा येतो आणि त्याचा पासवर्डसुद्धा येतो. आपण नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर युजर आय डी व पासवर्ड SMS द्वारे पाठवला जाईल. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, या पेजवर आपला फॉर्म नंबर आणि पासवर्ड दर्शवला जातो. एकदा लॉग इन केल्यानंतर इथे सर्व माहिती येतेच आपल्याला. त्यानंतर बघा आपल्याला काय माहिती दिलेलं आहे, युजर आय डी पासवर्ड टाकून कॅप्चाचा कोड म्हणून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपला पासवर्ड दिलेल्या इमेजप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड चेंज करून गेलेला आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करावा. सबमिटवर क्लिक करायचं आहे म्हणजे पासवर्ड आपला चेंज होईल. नवीन पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. युजर आय डी नवीन पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून परत आपल्याला लॉग इन करायचं आहे. ह्याच पेजला जाऊन लॉग इन केल्यानंतर बघा इथं संपूर्ण माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरायची, अचूक जिल्हा, गाव, तालुका निवडायचा आहे, ती सांगण्यात आली आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं वरील दिलेल्या सर्व टॅबमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती अचूकरित्या भरायची आहे, कोणतीही चूक यामध्ये करायची नाही. व्यवस्थित ॲड्रेस विलेज टाकून घ्यायचा आहे. पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मगच सेव्ह करावे. त्यानंतर म्हणजेच कसं आहे, गुगलवर जे आपलं लोकेशन आहे ते व्यवस्थित सेव्ह करायचं आपल्याला, जेणेकरून आपल्याला आसपासच्या ज्या जवळच्या शाळा आहेत त्या आपल्याला मिळतील. आता इथं काय माहिती जी संपूर्ण माहिती, यापूर्वी RTमध्ये अर्ज केला होता का, या पेज विद्यार्थी कुटुंबाचे नाव तसेच अचूक स्टेटस भरावा. फिल ॲड्रेस अँड क्लिक ऑन सेव्ह. एकदा सेव्ह करायची माहिती, संपूर्ण माहिती भरल्यानंतर गुगल मॅप ओपन करून आपली लोकेशन व्यवस्थित टाकायचं आहे. जसं इथं आपल्याला दाखवले बघा, इथं कसं केलं, गुगल आपले जी बिल्डिंग असेल किंवा जे घर असणार आहे ते आपल्याला सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे इथं चेक करायचं आणि ते सेव्ह आणि अपडेट करायचं आहे. एकदा का सेव्ह आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, अशी संपूर्ण माहिती पुन्हा एकदा दिसणार आहे. सेव्ह आणि गुगल ॲड्रेस असं आपल्याला इथं राऊंडमध्ये दिसणार आहे. लॉटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपल्याला इथं दिसणार आहे. सेव्ह केलेला ॲड्रेस बदलण्यापूर्वी काही सूचना दिल्या. जर काही कारणाचा ॲड्रेस बदलायचा असेल तर आपण ओनली 5 चेंजेस अवेलेबल इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लोकेशन. 5च वेळा आपण ॲड्रेस बदलू शकतो. सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला आता त्यानंतर कसं आहे, ॲप्लिकेशनमध्ये बघा दुसऱ्या टॅबमध्ये अचूक इयत्ता निवडायची, अचूक धर्म निवडावा, अचूक कॅटेगरी निवडायची आहे. अचूक कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर बघा CWSN इफ येस देन सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट टाईप. इथं जर आपल्याला दिव्यांग असेल तर या लिस्टमधून आपल्याला निवडायचं, जसं की मल्टिपल सिलेरियोज असेल, सिकलेस आजार असेल, बहुविकलांग असेल, ऑटिझम असेल, कुष्ठरोग असेल तर याची संपूर्ण म्हणजे डिसॅबिलिटी संदर्भात सर्व माहिती तर द्यायची आहे. HIV अफेक्टेड असेल तर त्याची माहिती द्यायची आहे. अशी संपूर्ण माहिती तर भरायची आहे. ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, जे पण डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत, इन्कम सर्टिफिकेट, ती येस किंवा नो अशा पद्धतीने अपलोड करायची आहेत सर्व माहिती. ॲडमिशनला ही जी लागणारी डॉक्युमेंट आहेत ती फक्त आपल्याला इथं दाखवायची आहेत. आपल्या डॉक्युमेंट असणं आवश्यक. त्यानंतर बघा आपण स्कूल सिलेक्शन करायचं आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे शाळा पातळी शाळेची यादी दिसते. जसे गुगलनं आपलं लोकेशन घेतल्यामुळे आपल्या आसपासच्या ज्या पण शाळा असतात RTच्या अंतर्गत त्या सर्व शाळा आपल्याला दिसून येतील. त्याप्रमाणे आपण शाळा निवडू शकतो. आता त्यानंतर चेकलिस्ट बॉक्सवर चेक करून त्या शाळा निवडायच्या आहेत आणि सिलेक्शन करायचं आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्या शाळा ज्या निवडल्यात त्या आपल्या सिलेक्ट होऊन जातील. शाळेच्या नावावर क्लिक केल्याने शाळेचा पत्ता व इतर माहिती आपल्याला दिसूनच येणार आहे. शाळा निवडण्यासाठी 1 किलोमीटर 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडल्यावर सेव्ह करावे. दिलेल्या इमेजप्रमाणे शाळेची माहिती आपल्याला नंतर दिसणार आहे सेव्ह केल्यानंतर. फॉर्म सबमिशन टॅबवर क्लिक केल्यानंतर अशी माहिती दिसेल आपल्याला, संपूर्ण माहिती इथं दिसेल. चेकबॉक्सवर क्लिक करा व कन्फर्म सबमिट या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपण इथं शाळा निवडल्यास त्याची यादी आपल्याला दिसून येईल. वेळोवेळी आपल्याला वेबसाईटकडून सूचनासुद्धा मिळत राहणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला PDF करण्यासाठी जनरेट PDF या बटनावर क्लिक करून ही PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. पूर्ण भरलेला फॉर्म आपल्याला असा दिसणार आहे. आता महत्त्वाची सूचना काय, ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील समरीवरील कन्फर्म बटन क्लिक करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून डिलीट करावा, नवीन अर्ज भरावा. ह्याबद्दल आपण अगोदरच बोललेलो आहे. लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉगिनद्वारे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं. त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती घेऊन ब्लॅक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधायचा आहे.
आता आपल्याला कसं आहे, आता डॉक्युमेंट तर ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायची गरज नाही, परंतु एकदा जर आपण लॉटरीमध्ये आपल्या मुलाचं नाव आलं असेल तर आपल्याला सर्व डॉक्युमेंट घेऊन ब्लॉक कमिटीला जाण्याची गरज भासणार आहे. तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी घर बसल्या हा RTचा फॉर्म भरू शकणार आहात. तर मित्रांनो, ही होती RTच्या संदर्भात सर्व माहिती. 2025-26 करता RT 25% अंतर्गत ही प्रक्रिया चालू झालेली असून 27 जानेवारीपर्यंत ही ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो 27 तारखेपर्यंत वाट बघत बसू नका. लवकरात लवकर जसा आपल्याला वेळ मिळेल तर आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ऑनलाईन हा फॉर्म भरून टाका, जेणेकरून ऐन मोमेंटला जी होणारी युजर ची जी गर्दी आहे किंवा सर्व्हर डाऊन अशा कोणत्याही समस्येला आपल्याला सामोरं जायची गरज पडणार नाही. तर मंडळी, या RTI संदर्भात काही आपले प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेलाच आहे. तरी पण काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.